नमस्कार। आज आपण बनवत आहे आलू पराठा। अशी कुठली वस्तू आपण या आलू पराठ्यात घालणार आहे की ज्याच्यामुळे आपला आलू पराठा मस्तपैकी स्वादिष्ट बनणार आहे हे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघूनच कळणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहे चवीनुसार मीठ। आता आपण यात टाकणार आहे थोडेसे तीळ आणि थोडासा ओवा। दोन्ही आपण अर्धा चमचा घेतलेला आहे। आता आपण यात टाकणार आहे कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथी हातावर घ्यायची आणि छान अशी बारीक करून घ्यायची। याच्यामुळे पराठ्याला खूप मस्त चव येते। कस्तुरी मेथी आपण यात घातलेली आहे। आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अशी एक वस्तू टाकणार आहे ज्याच्यामुळे आपला जो पराठा आहे तो एकदम मस्तपैकी खस्ता होणार आहे। ते म्हणजे 2 चमचे बेसन पीठ। सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेऊ। हे पीठ आपल्याला नरमच भिजवायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पोळी बनवतो त्याचं जे पीठ असतं त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ नरम भिजवायचं आहे। पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे नरम भिजवून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आणि आपली आलूची जी स्टफिंग आहे ती तयार करून घेऊ। या ठिकाणी मी 4 आलू उकळून घेतलेले आहे। आलू आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे। मी या ठिकाणी किसणीने किसून घेत आहे। आलू आपल्याला किसून घ्यायचे आहे। किसून घेतल्यामुळे आलूमध्ये गुठळी वगैरे राहत नाही। छान त्याची मऊ पेस्ट तयार होते। या ठिकाणी आपण आलू छान किसून घेतलेले आहे। आता आपण यात घालणार आहे 3 हिरवी मिरची बारीक चिरून, भरपूर सारी कोथिंबीर, 1 छोटा चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण यात हिरव्या मिरच्या सुद्धा घालत आहे। थोडीशी टाकायची हळद, 1 छोटी चम्मच टाकलेला आहे धने पावडर, चवीनुसार मीठ टाकलेला आहे। आता टाकत आहे अर्धा चमचा सोप। सोप नक्की टाकायची, सोपीमुळे पराठ्याला चव खूप मस्त येते। आता टाकत आहे 1 छोटा चमचा आमचूर पावडर। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पराठ्याचं सारण आपलं तयार आहे। आता आपण बनवूया आलू पराठा। आपलं जे पीठ आहे त्याला आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल लावून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण गव्हाचं कोरडं पीठ घेतलं आहे पराठ्याला लावायला। आता आपण पराठे बनवूया। या पिठामधला थोडासा गोळा घ्यायचा, गोल असा पेढा तयार करायचा। आता आपल्याला याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि या गोळ्याला आपण पुरीच्या आकारामध्ये लाटून घेऊ। याला आपण पुरीच्या आकारामध्ये लाटून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आलूचं सारण भरूया। जेवढा आपला गोळा होता तेवढंच आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे। सारण आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला कळ्या पाडायच्या आहे। जशा आपण मोदकाला कळ्या पाडतो त्याच प्रकारे याला सुद्धा आपल्याला कळ्या पाडून घ्यायची आहे आणि वरचं जे जास्तीचं पीठ आहे ते आपण काढून घेऊ। याला दाबून घ्यायचं। आता आपण याच्यावर टाकूया पीठ। आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आलू पराठा नेहमी हलक्या हाताने लाटायचा, जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर यामधलं जे सारण आहे ते बाहेर येतं। पराठा बघा अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सारण बाहेर येणार नाही। पराठा आपला लाटून तयार आहे। आता आपण याला तव्यावर टाकूया। या ठिकाणी आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण यावर टाकत आहे आलू पराठा। पराठ्याची खालची बाजू शेकल्या गेली की मग त्याला पलटवायचं। आता आपल्याला याला तेल लावायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। दोन्ही बाजूने आपल्याला हा आलू पराठा छान दाबून दाबून शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला मी तेल लावून हा आपला आलू पराठा छान शेकून घेतलेला आहे। मस्त करारा असा आपला आलू पराठा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे आलूचे पराठे सुद्धा बनवून घेऊ। मस्त गरमागरम असे आपले आलूचे पराठे मी तयार करून घेतले आहे। यासोबत मी इथे दही घेतलेलं आहे। तुम्ही हे पराठे कुठल्याही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। असे सुद्धा हे आलू पराठे खायला खूप मस्त लागतात। अशा प्रकारे आलू पराठा नक्की करून बघा। आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।